नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने कसं भागायचं। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला भागाकार करायला खूपच सोप्या पद्धतीने शिकवणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथं मी एक उदाहरण तुम्हाला सोडवून दिलेलं आहे आणि ही बाकीची उदाहरणं आपण इथं चालू व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। तर पहिलं उदाहरण आहे 2 या संख्येने 726 या संख्येला भागायचा आहे। तर 2चा पाडा आपल्याला इथं पाठ असायला हवा। तर 2च्या पाड्यात 7 ही संख्या आहे का किंवा 7 या संख्येपेक्षा लहान ही संख्या आहे का पाहायचं। तर 2चा पाडा म्हणायचा आहे बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8। 8 ही संख्या 7 पेक्षा मोठी होईल म्हणून 6 ही संख्या घ्यायचा आहे। बे 3 6। तर इथं आपल्याला 3 लिहायचं आहे, कारण 6 हे आपल्या 2च्या पाड्यात तिसऱ्यांदा आहे, तर इथं 3 घ्यायचं आहे। आणि 7 पेक्षा लहान जी संख्या पाड्यात आहे म्हणजे 6, बे 3 6, तर ही संख्या आपल्याला इथं लिहायची आहे। तर 7 आता 7ची आणि 6ची आपल्याला वजाबाकी करायची आहे। तर 7 - 6 आपलं उत्तर येतं 1। नंतर पुढची संख्या म्हणजेच ही 2 ही संख्या आपल्याला खाली घ्यायची आहे। तर डबल आपल्याला पाहायचं आहे 2च्या पाड्यात 12 ही संख्या आहे का किंवा 12 नसली तर त्यापेक्षा लहान संख्या आपल्याला इथं घ्यायची आहे। तर आपल्याला 2चा पाडा जर आपण 6 पर्यंत म्हणला तर आपल्याला 12 ही संख्या मिळते, म्हणजे इथं आपला पूर्ण भाग जातो। तर इथं आपल्याला 2च्या पाड्यात 12 ही संख्या 6व्यांदा आहे म्हणून इथं आपल्याला 6 लिहायचं आहे आणि 12 ही आपल्याला संख्या जशीच्या तशी घ्यायची आहे आणि याची वजाबाकी करून आपल्याला 0 0 मिळतं। तर पुढची एक संख्या उरलेली आहे ती पण आपण खाली घ्यायची आहे। नंतर 2च्या पाड्यात 6 ही संख्या आहे का, तर 2च्या पाड्यात 6 ही संख्या आहे, तर कितव्यांदा आहे, तिसऱ्यांदा आहे। तर आपल्याला 3 इथं लिहायचं आहे आणि नंतर 6 खाली लिहून आपल्याला याची सुद्धा वजाबाकी करायची आहे। तर याची वजाबाकी आपल्याला 0 येते। तर इथं आपल्याला बाकी मिळालेली आहे 0 आणि आपला भागाकार आलेला आहे 363। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण खूपच सोप्या पद्धतीत उत्तर काढलेलं आहे। तर इथं आपण आता 6 ने 186ला भागायचं आहे। तर आपण हे करून पाहूयात। चला तर त्याच पद्धतीने आपल्याला हे पण गणित करायचं आहे। तर 6च्या पाड्यामध्ये 18 आहे का हे आपल्याला पाहायचं आहे, कारण 1 ही संख्या 6 पेक्षा लहान आहे, ती तर पाड्यात नसणारच आहे, म्हणून आपल्याला पुढची संख्या पाहावी लागेल। तर इथं आपलं पुढच्या संख्येला पकडून 18 होतं। तर 18 ही संख्या 6च्या पाड्यात आहे का पाहायचं। तर 6चा पाडा आपल्याला 18 पर्यंत म्हणायचा आहे। 6 1 6, 6 2 12, 6 3 18। तर 18 ही संख्या आहे, तर कितव्यांदा आहे 6च्या पाड्यात, तिसऱ्यांदा। तर 3 आपल्याला वरती लिहायचं आहे। 18 संख्या आहे म्हणून 18 संख्या इथं लिहायची आणि याची वजाबाकी करून आपल्याला मिळतं 0 0। तर आता वरची उरलेली संख्या आपल्याला खाली घ्यायची आहे 6। तर 6च्या पाड्यात 6 आहे का, तर आहे, तर कितव्यांदा, पहिल्यांदाच। 6 1 6, ती 1 आपल्याला वरती लिहायचं आणि इथं 6 लिहून आपल्याला याची वजाबाकी करायची आहे। तर आपल्याला इथं बाकी मिळते 0 आणि भागाकार आपले आलेला आहे 31। आता हे पण गणित आपण करून पाहूयात। 7च्या पाड्यात 16 आहे का पाहायचं, कारण इथं पण पहा 1 ही संख्या 7 पेक्षा लहान आहे म्हणून आपल्याला पुढची संख्या कन्सिडर करायची आहे। तर 16 हे 7च्या पाड्यात आहे का पाहायचं। 16 नसली तर त्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे ते आपल्याला पाहावं लागेल। तर 7 1 7, 7 2 14, 7 3 21। 21 ही संख्या 16 पेक्षा मोठी होईल म्हणून 7 1 7, 7 2 14, त्या अगोदरची म्हणजे 16 पेक्षा लहान कोणती संख्या आहे, तर 7 1 7, 7 2 14। तर आपल्याला इथं 14 लिहून वरी 2 लिहायचं आहे आणि तुम्हाला माहीतच आहे आता काय करायचं। तर आता करायची आहे वजाबाकी। तर याची आपण वजाबाकी करायची आहे। तर 6 मधून 4 गेले, आपलं उरलेलं आहे 2 आणि 1 मधून 1 गेलं 0। तर आता 2 ही संख्या 7 पेक्षा लहान आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला पुढची संख्या म्हणजे 8 ही संख्या खाली घ्यावी लागेल आणि नंतर पहा आता झालेली आहे आपली इथं संख्या 28। तर 28 ही संख्या 7च्या पाड्यात आहे का ते पाहायचं आहे। तर 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28। तर 7च्या पाड्यात चौथ्यांदा 28 ही संख्या आहे म्हणून आपल्याला इथं 28 घ्यायचं आहे आणि याची सुद्धा आपल्याला वजाबाकी करायची आहे।
तर इथं आपली बाकी येते 8 मधून 8 गेले 0, 2 मधून 2 गेले 0, तर बाकी आलेले आहे 0 0. तर 7 ने 168 या संख्येला भाग घातल्यानंतर आपलं उत्तर काय येईल, तर 24 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण, तर पुढचं गणित आहे आपलं 3 या संख्येला 822 या संख्येला भागायचं आहे. तर इथं परत तेच आपलं, तर 3 ही संख्या 8 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे, म्हणजे आपण पहिल्यांदा ह्या एकट्या संख्येलाच भाग घालायचा. तर 3 च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का पाहायचं, किंवा 8 नसेल तर त्यापेक्षा लहान कोणती संख्या आहे ती आपल्याला घ्यायची आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, तर 9 ही संख्या 8 पेक्षा मोठी होत आहे. तर आपल्याला इथं घ्यायचं आहे 3 1 3, 3 2 6, तर 6 या संख्येचा वजाबार करायचे आहे. आणि 6 ही संख्या 3 च्या पाड्यात कितव्यांदा आहे, 3 1 3, 3 2 6, तर दुसऱ्यांदा आहे. तर आपल्याला इथं वजाबाकी करायची आहे. 8 मधून 6 गेले 2 राहिले. आता इथं वरचं 2 आपल्याला खाली घ्यायचं आहे. 3 च्या पाड्यात 22 ही संख्या आहे का पाहायचं आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, तर 24 ही संख्या मोठी होत आहे. तर आपल्याला 21 ही संख्या घ्यावी लागेल. तर 21 ही संख्या 3 च्या पाड्यात कितव्यांदा येत आहे, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, तर इथं 7 आपल्याला घ्यायचं आहे. आणि या 22ची आणि 21ची आपल्याला वजाबाकी करायची आहे. 2 मधून 1 गेलं 1 राहिलं, आणि या 2 मधून 2 गेले 0, तर वरचं 2 उरलेलं आपल्याला आणखीन खाली घ्यावं लागेल. आता 3 चा पाडा म्हणा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, तर आपल्याला इथं 3 च्या पाड्यात 12 हे मिळालेलं आहे. कितव्यांदा मिळालेलं आहे, चौथ्यांदा मिळालेलं आहे. तर इथं आपली बाकी किती येणार, 0. आणि आपला भागाकार आलेला आहे 274. पहा मुलांनो, भागाकार हा किती सोपा असतो, उगाच मुलं घाबरतात भागाकाराला. चला, तर आता हे पण गणित आपण खूपच सोप्या पद्धतीत सोडवायचं आहे. 4 हे 1 पेक्षा मोठा आहे. तर आपल्याला काय करावे लागेल, आता तुम्हाला भागाकार येतच असेल, तुम्ही व्हिडिओ थांबून हे उत्तर स्वतः करून पाहू शकता आणि नंतर व्हिडिओ येऊन पाहू शकता की तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण हे पण गणित सोडवूयात. तर 1 हे 4 पेक्षा लहान आहे, म्हणून आपल्याला पुढची पण संख्या पाहावी लागेल. तर 4 च्या पाड्यात 14 किंवा 14 पेक्षा लहान संख्या कोणती आहे ती आपल्याला घ्यायची आहे. तर 4 चा पाडा म्हणावा लागेल. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, तर ती मोठी संख्या होईल 16 14 पेक्षा, म्हणून आपल्याला 4 3 12, तर 12 ही संख्या घ्यावी लागेल. 12 ही संख्या 4 च्या पाड्यात कितव्यांदा आहे, तिसऱ्यांदा. तर आपल्याला इथं वजाबाकी करावी लागेल. 4 मधून 2 गेले 2 राहिले, 1 मधून 1 गेलं 0, तर हे आपलं वरचं 0 आपल्याला खालती घ्यावी लागेल. तर इथं आपलं झालेलं आहे 20. तर 4 च्या पाड्यात 20 ही संख्या आहे का हे पाहायचं आहे. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 5 20, 20 ही संख्या आहे. तर आपल्याला 20 संख्या जशीच्या तशी लिहायची आहे. तर कितव्यांदा आहे 20 ही संख्या, 5व्यांदा. तर 5 आपल्याला इथं लिहायचं आहे. आणि आपली बाकी मिळालेली आहे आपल्याला 0 0. आणि आपला भागाकार किती आलेला आहे, 35. तर आता आपण आपलं शेवटचं गणित पाहूयात. 8 च्या पाड्यात 18 ही संख्या आहे का पाहायचं आहे. कारण इथं 1 ही पहिली संख्या, म्हणजे पहिली संख्या इथं 8 पेक्षा लहान आहे. इथं 2 3 4 असती तरी सुद्धा आपल्याला पुढची संख्या पाहावी लागेल, कारण 2 3 4 या सुद्धा संख्या 8 पेक्षा लहान आहेत. तर तशी ही गणितं आपण उदाहरणं पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण पुढची माझी सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण हे पण उदाहरण पाहूयात. तर 8 च्या पाड्यात 18 आहे का पाहायचं आहे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, तर 24 ही संख्या 18 पेक्षा मोठी होत आहे. तर 8 1 8, 8 2 16 ही संख्या आपल्याला घ्यावी लागेल. तर 8 2 16, तर 2 वरती येणार आणि नंतर खाली याची आपल्याला वजाबाकी करायची आहे. 8 मधून 6 गेलं
आपल्याकडे राहिलं 2 आणि 1 मधून 1 गेलं, आपलं उत्तर 0 2. तर वरची संख्या खाली घ्या 4. तर आता इथं आपल्याला झालेलं आहे 24. तर इथं 24 या संख्येला ही संख्या 8च्या पाड्यात आहे का पाहायचं आहे. 8 1 8 8 2 16 8 3 24. तर 24 ही संख्या आहे म्हणून आपले कितीवंदा आहे 8 3 24. तर इथं वजाबाकी आपली येणार आहे 0 0 म्हणून बाकी आपली आली 0 0 आणि भागाकार आला 23. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपण खूप सारी भागाकाराची उदाहरणं जी अवघड तुम्हाला वाटतात ती खूपच सोप्या पद्धतीत करून शिकवणार आहोत. त्यामध्ये आलं बाकीमध्ये 0 न येणे किंवा इथं खूप सारी जी पूर्ण भाग न जाणारी अशी आपण भागाकाराची उदाहरणं घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा. आणि तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला कोणत्या संख्येचा भागाकार माझ्याकडून करून घ्यायचा असेल तर ती संख्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा. मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की बनवेल. धन्यवाद.